नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय गुलाबजामुन, तेही उपवासाचे गुलाबजाम कसे बनवले जातात चला पटकन बघून घेऊया. सर्वात आधी मी ते अर्धा किलो रताळे कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतले. त्यानंतर त्याचे साल काढून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मॅशरने त्यांना मॅश करून घ्यायचे. अगदी बारीक मॅश झाले पाहिजे, गाठी नाही राहिल्या पाहिजेत, त्याच्यात पूर्णपणे सॉफ्ट होतील असे मॅश करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी एकदम सॉफ्ट पूर्णपणे नरम असं करून घेतलेले आहेत रताळे. आता त्यामध्ये पाव चमचा आपला खायचा सोडा टाकायचा आहे. आता गुलाबजामुनच्या बाइंडिंगसाठी आपण इथे दूध पावडर वापरणार आहोत. मला अर्धा किलो रताळ्यांसाठी साधारणतः 1.5 वाटी म्हणजेच 90 ग्रॅम दूध पावडर लागलेली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार दूध पावडर कमी किंवा जास्त करू शकता. काही वेळेस रताळे खूप जास्त शिजले की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि ते खूप पातळ होतात. मॅश केल्यानंतर पण त्यामध्ये खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे दूध पावडर जास्त लागू शकते. जास्त शिजवायचे नाहीत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये रताळे अगदी व्यवस्थित शिजतात. आता यामध्ये दूध पावडर टाकून मी छान नरम असा एक कणकेचा गोळा बनवल्यासारखं बनवून घेतला. तुम्ही बघू शकता अजिबात तो आता हाताला चिटकत नाही आहे आणि कणकेसारखा नरम झालेला आहे. अशा पद्धतीने रताळ्याचा छान एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दुसरीकडे आपण पाक तयार करून घेणार आहोत. मी ते पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी आणि साखर दोन्ही वाढवू शकता. एकदा का साखर विरघळली की फक्त 5 मिनिटांसाठी हा पाक शिजू द्यायचा आहे. मोठ्या गॅसवर 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. मी इथे फ्लेवरसाठी 2-3 इलायच्या थोडंसं तोंड उघडून टाकलेलं आहे. तुम्ही केसर असेल तर केसरसुद्धा टाकू शकता. पाक जास्त शिजवायचं नाही. याचं कारण असं की रताळ्याचे गुलाबजाम थोडेसे डेन्स असतात, त्याच्यामध्ये पाक मुरायला वेळ लागतो आणि जेवढा पाक घट्ट असेल तेवढा तो आतपर्यंत मुरला जाणार नाही. त्यामुळे पाक जास्त घट्ट करायचा नाही. 5च मिनटं शिजवायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी झटपट माझा इथे पाक तयार झालेला आहे. आता आपण गुलाबजाम बनवून घेऊया. मी इथे प्लेन गुलाबजाम ठेवत नाही आहे. ह्याच्यामध्ये खव्याची आणि ड्रायफ्रूट्सची स्टफिंग करते आहे. ऑप्शनल आहे, इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी हरकत नाही. नुसते गुलाबजामसुद्धा खूप छान लागतात. पण एक फ्लेवर येण्यासाठी मी यामध्ये खवा आणि ड्रायफ्रूट्स टाकले. तिथे मला 100 ग्रॅम खवा आणि थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स लागलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स आणि खवा एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. मी ते सुरुवातीला अर्धाच खवा घेऊन मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवलेत. नंतर मला लागेल तसं मी खव्याचं प्रमाण वाढवून घेणार आहे. सुरुवातीला मी 50 ग्रॅमच खवा इथे वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता छोटे छोटे गोळे तयार झाले. आता गुलाबजाम करायला सुरुवात करायच्या आधी एकीकडे तेल गरम करायला ठेवून घेऊया. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही वापरू शकता. चला, तेल गरम होतं आहे. आता आपण पटकन आपले गुलाबजाम तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता एवढा वेळ झाला आहे तरीसुद्धा कणकेचा गोळा म्हणजे रताळ्याचा गोळा अगदी तसाच नरम आहे. त्याला उघडं जरी ठेवलं तरी ते लवकर कडक होत नाहीत आणि एकदम नाजूक असे छान पटकन वळले जातात. या गुलाबजामुनला कुठलीही चिरा पडत नाही, क्रॅक जात नाही. आपले नॉर्मल मैद्याचे किंवा खव्याचे जे गुलाबजाम असतात त्याला बऱ्याचदा तळल्यानंतर तडा जाते. ह्या गुलाबजामुनला असं काहीही होत नाही. मस्त बाइंडिंग असतं रताळ्याचं आणि दूध पावडरचं. चला, तुम्ही बघू शकता मी एक छोटासा गोळा बनवून घेतला आहे. त्यामध्ये त्याला वाटीचा आकार दिलेला आहे आणि आपलं खव्याचं स्टफिंग त्याच्यामध्ये भरून त्याचं तोंड बंद करून घेते. व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हातावर शेप द्यायचा. झटपट गुलाबजाम तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही. बघा किती मस्त तयार झाला आहे. अगदी अजिबात क्रॅक्स नाही आहेत, काही नाही आहेत, सॉफ्ट दिसतो आहे. असेच आपण बाकीचे पण गुलाबजाम बनवून घेतो आहे. बघा मी ते पुन्हा एकदा दाखवते. तुम्ही बघू शकता एक पेड्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे, त्याला स्टफिंग करण्यासाठी वाटीचा आकार द्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग भरून छान त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि हातावर वळून घ्यायचं आहे. इथे माझा मुलगा पण मध्ये आला होता, तो पण मला मदत करतो आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर खव्याची स्टफिंग करणार असाल तर त्याचं तोंड व्यवस्थितच बंद झालं पाहिजे. कारण काय होतं, जर गुलाबजाम तेलामध्ये सोडले आणि एखादा गुलाबजाम सुटला किंवा त्याचं तोंड उघडलं तर आपलं जे खव्याचं स्टफिंग आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर आहे आणि ते तेलाच्या संपर्कात आलं की कडकडीत तेलामध्ये खवा पडला की ते तेल तडतड करायला लागतं किंवा अंगावर उडू शकतं. त्यामुळे त्याचं तोंड व्यवस्थितच बंद करून घ्यायचं. बघा मी अगदी हलक्या हाताने गुलाबजाम वळते, अजिबात त्रास होत नाही आहे. इथे माझ्या मुलाची मस्ती चालू होती, तो कॅमेरा बघून खूप खुश होतो.
चला, आपले सगळे गुलाबजाम तयार झालेत. बघा किती मस्त, अजिबात चिटकत वगैरे नाहीत एकमेकांना. आता आपण तेल गरम करून घ्यायचं आहे, पण अगदी मंद गॅसवर गुलाबजाम तळायचे, कारण रताळ्याला मॉइश्चर असल्यामुळे अगेन त्यांना मंद गॅसवरच तळायला लागतं. बाहेरून ते लवकर लाल होतात, पण आतमध्ये कच्चे राहू शकतात. त्यात आतमध्ये खवा असल्यामुळे आतपर्यंत तळल्या जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी अगदी मंद गॅसवर गुलाबजाम तळून घेते. एका वेळेस जास्त टाकायचे नाही आहेत, 4 ते 5च टाकायचे आहेत, म्हणून मी कढईमध्ये तेलसुद्धा खूप कमी घेतलं आहे. 4-5 करूनच आपण तळून घेणार आहोत. बघा, छान असं गोल्डन रंग आला की आपण काढून घेणार. सुरुवातीला एका छोट्या चमच्याने त्याला हलवून त्याचा एकसारखा रंग सगळ्या बाजूनी आलं पाहिजे असं तळून घ्यायचं आहे. आणि मस्त गोल्डन रंग आला की काढून घ्यायचे. मी एकीकडे आपला पाकसुद्धा थोडासा कोमट होण्यासाठी ठेवला होता. एकदम थंड पाकात टाकायचे नाही, पाक थोडासा कोमट असावा, म्हणजे अगदी आतपर्यंत पाक मुरतो. बघा, मी ते सर्व गुलाबजामुन छान गोल्डन रंग येईपर्यंत मंद गॅसवर तळून घेतलेत आणि आता काढून घेते. हे गुलाबजाम बाहेरून एकदम क्रिस्पी असतात, कुरकुरीत असतात. कच्चे खाल्ले तरीही छान लागतात आणि पाकात टाकले की मस्त सॉफ्ट होतात. बघा, तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आहेत. चला, मस्त पाक कोमट करून घेतलेला आहे. यामध्ये सगळे गुलाबजाम घालून घेऊया. पाक फार गरम पण करू नका, कोमटच ठेवा. अगदी गरम पाक असेल तर त्यामध्ये गुलाबजाम टाकले की ते बसतात, म्हणजे त्यांना आकार राहत नाही. चमचा न घालता असंच भांडं हलवून पाक व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आहे. रताळ्याचे गुलाबजाम खूप सॉफ्ट असतात, त्यामुळे चमचा लागल्याने एखाद्या वेळेस तुटू शकतात किंवा त्यांचा आकार बिघडू शकतो, त्यामुळे असेच हलवून घ्यायचे. चला, आपले सॉफ्ट, ज्युसी आणि स्पंजी उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. एकदा नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.